जातीचं माणसाचं ऑपरेशन कराल, तो जेव्हा मरेल तेव्हा त्याचं भूत बनेल आणि मग ते भूत या घरात येऊन राहील आणि तुम्ही घर रिकामं कराल तेव्हा भाड्याने कोणी घेणार नाही। इथपासून तर डॉक्टर बडा आदमी होता है और हडप कर लेगा इथपर्यंत, किंवा स्पिरिटचा वास येतो, डिलिव्हरी क्या हो रहा था चिल्लाते, असे अनेक यांना सामोरं जावं लागले आणि जवळपास 1 वर्ष आम्हाला भाड्याचं घर मिळालं नाही, की वर दिलं की मरेपर्यंत। आणि तो क्षण आणि तो शब्द पाळतोय आणि पाळणारच आहे। तो क्षण खूप महत्वाचा। बाबांनी माझे दोन्ही हात हातात घेतले आणि आम्ही दोघंही एकमेकांशी बोललोच नाही। बाबांनी डोळे मिटले, मी शांत झालो। जवळपास 2-3 मिनिटं बाबा काहीच बोलले ना, मला कस तरी झालं। मग बाबा हळूहळू बाबांनी हात सोडले आणि म्हणलं बाबा दुसरा प्रश्न नाही, म्हणले मला दुसरा प्रश्न विचारायचा नाही, कारण तुझ्या हाताने मला सर्व सांगितलेलं आहे आणि तू यशस्वी होती। रुग्णालयामध्ये 392 गावचे 3 लाख पॉप्युलेशन या हॉस्पिटलचं लाभार्थी आहेत। त्यातले जवळपास 2.25 लाख पेशंट येऊन गेले। आरक्षणाचा विषय तुम्ही काढला, मी तेवढंच सांगतो, जवळपास 2 लाख आरक्षणात आदिवासींच्या आरक्षणातल्या नोकऱ्या नॉन आदिवासी लोकांनी खोटे सर्टिफिकेट देऊन बळकावलेले आहेत। हे खूप भयानक आहे। आदिवासींवरती होणारं अतिक्रमण आहे। आजी आताही म्हणते आमच्या काळात कुठं दवाखाने होते, आमचे 15 बाळंपण घरीच झाले। आई म्हणते ही पोरगी कशी वागते, तर तो परिणाम असतो। त्याच्यामुळं मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत अजूनही मागे आहे, बऱ्याच शिकत आहे पण बऱ्याच मागे आहे। त्याला बनणारी गोळी, 10 रुपयाला बनणारं इंजेक्शन, जेव्हा 100 रुपये त्याच्यावर किंमत छापल्या जाते तेव्हा सर्वसामान्य माणूस हा नागवल्या जातो। मंडळी, story.comच्या या नव्या विशेष व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। मी सध्या नांदेड जिल्ह्यातल्या किनवट या शहरात आहे आणि इथं मागील 32 वर्षांपासून आदिवासी जो भाग आहे हा, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आदिवासी म्हटलं की गडचिरोली आणि चंद्रपूर या 2च जिल्ह्यांचं नाव घेतलं जातं, पण नांदेड जिल्ह्यातला हाही असा भाग आहे की इथं आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या प्रश्नांवर काम करणं गरजेचं होतं आहे आणखी, आणि हा भाग खूप दुर्लक्षित आहे। आणि या दुर्लक्षित भागामध्ये मागील 32 वर्षापासून सातत्यानं साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देणारे डॉक्टर अशोक बेलखोडे सर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। मी सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो की त्यांनी आदिवासींसाठी जवळपास मागच्या वर्षी त्यांच्या 1 लाख कुटुंब नियोजन ज्या महिलांच्या आरोग्याच्या ज्या शस्त्रक्रिया असतात त्यांचा तो एक मोठा टप्पा पार झाला आहे। याशिवाय त्यांनी आदिवासींच्या जे विद्यार्थी असतात किंवा आदिवासींमध्ये जे श्रद्धा अंधश्रद्धेचे जे विषय असतात त्यामध्ये त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून देखील मोलाचं काम केलंय। त्यांचा एकंदरीत जीवन प्रवास असेल किंवा त्यांनी इथे सुरुवात केली आणि या सगळ्या प्रवासात काय काय टप्पे होते याविषयी आपण सरांशी चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। मला सर्वात प्रथम सांगा की तुमचं ज्यावेळेस MBBS झालं, MES झालं आणि तुम्ही सर्जन झालात आणि सर्जन झाल्याच्या नंतर तुम्ही आता कुठेतरी मेट्रो सिटीमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करून पैसा कमवायची तुमची ती स्थिती होती, तिथं नोकरी जॉब करणं अपेक्षित होतं, पण त्यावेळेस तुम्ही नांदेडसारखा हा किनवट भाग निवडला। हे याच्या मागे एकंदरीत प्रेरणा काय होती आणि हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला? नमस्कार। खरं तर असा निर्णय हा एकाएकी घेतला जात नाही। माझं मूळचं गाव हे मी नागपूर जिल्ह्यातलं आहे, मुक्काम कोतेवाडा, पोस्ट गुमगाव, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर। आणि माझं 12वी आत्ताचं 12वी किंवा त्यावेळेचं BSc फर्स्ट इयर हे शिवाजी सायन्स नागपूरला झालं, पण माझा नंबर औरंगाबादला लागला आणि मग औरंगाबादला मी MBBS करण्यासाठी आलो। हे यासाठी सांगणं गरजेचं आहे की किनवटला येण्याच्या निर्णयाची पाळंमुळं हे मी शिकत असतानाच्या झालेल्या ओळखीतून म्हणा, संस्कारातून म्हणा झालेले आहेत। खरं तर मूळचा संस्कार हा आपल्या कुटुंबातला असतो। आमचं कुटुंब हे वारकरी संप्रदायाचं आणि आम्ही विशेष भाग्यवान, म्हणजे गाडगे महाराजांनी आमच्या घरी
मुक्काम केलेला आहे. होय. 1952 साली आम्ही तेव्हा जन्माला यायचं होतो. पण ती परंपरा आणि तो विचार हा आमच्यामध्ये आमच्या आईवडिलांमधून आणि आमच्या कुटुंबियातून रुजला. विशेष बाब ही झाली की मी जेव्हा शिकत होतो औरंगाबादला, तेव्हा माझे एक सिनियर सहकारी आहे, ते आता हयात नाही, फार मोठं नाव आहे या क्षेत्रात, डॉक्टर शशिकांत अहंकारी. त्यांनी मला अक्षरशः बोट धरून या क्षेत्रात आणलं. विषय असा होता की तेव्हाही आणि आत्ताही तो मुद्दा लागू आहे की खेड्यापाड्यामध्ये डॉक्टर जात नाही. तर मग ते का जात नाही याच्यावरती विचारमंथन करून खेड्यामध्ये जाणारा डॉक्टर तयार करावा या हेतूनी जी त्यांनी संघटना स्थापन केली किंवा मुलांना एकत्र केलं आणि तो तसा डॉक्टर कसा तयार करता येईल यावरती त्यांनी प्रयोग केले. त्या प्रयोगाचा मी प्रॉडक्ट आहे, नॉट बाय प्रॉडक्ट. आणि मी सर्वात सिनियर त्या संघटनेचा HALO HALO हेल्थ अँड ऑटो लर्निंग ऑर्गनायझेशन. आणि मग मी सेकंड MBBS असताना आम्ही जेव्हा खरं तर मेडिकलला जातो तेव्हा जरा हवेत तरंगतो, डॉक्टर बनणार आहे. आणि मग खेड्याची नाळ तुटल्या जाते, ती तुटू नये यासाठी आम्ही विद्यार्थी दशेत सिनियर डॉक्टरांना घेऊन खेड्यात जायचो. म्हणजे आताचा संभाजीनगर आणि तेव्हा औरंगाबादचा विचार केला तर कृषी क्षेत्रात काम करणारे विजयअण्णा बोराडे, त्यावेळेस आडगाव जे आदर्श गाव झालं, त्या गावात आपण आरोग्याने सुरुवात केलेली आहे. आणि मग दरबारी अभ्यास सोडून किंवा अभ्यासासाठी खेड्यात जाणे, लोकांच्या भेटी घेणे आणि त्यावेळेला मग जी काही प्रकल्प पाहण्यात आले तिथून आमची जडणघडण झाली. दुसरा मला उल्लेख याचा करायचा की जी प्रेरणा मी आत्ता माझ्या आयुष्यासाठी मानतो ती म्हणजे बाबा आमटे. बाबा आमटे खरं म्हणजे नागपूरच्या जवळ अशोकवन तर आमच्या गावापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावरती कोतेवाड्यापासून. पण मला बाबा आमटे तेव्हा माहीत नव्हते. मी औरंगाबादला गेल्यानंतर HALOत सामील झालो आणि मग आनंदवन, साधना, तिथला मराठवाडा पेपर होता त्यांचे अनंतराव भालेराव, माझी तिथे यदुनाथ थत्तेंची भेट झाली, ती डॉक्टर अहंकारींनी घडवून दिली आणि मग मला बाबा आमटे माहीत झाले. मग पहिल्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये मग गावाला आलो की बाबांना भेटलो आणि मला बरेच लोक विचारतात की बाबांची भेट कशी झाली. तर पहिली भेट अशी झाली आणि मी पहिल्या भेटीतच बाबामय झालो. आणि मग बाबांच्या कामाचा एवढा परिणाम म्हणणार नाही की इतकी प्रेरणा ती जबरदस्त होती की मी गावात सुट्टीला आलो की आनंदमनला जायचो. आणि मग मी MBBS झाल्यानंतर मी इंटर्नशिप काही दिवस तिकडे घेतली, पुन्हा औरंगाबादला गेलो. पण खरा मोड हा इथे मिळाला. बाबा आमटेंनी 1985 साली राष्ट्रीय एकात्मतेसाठी कन्याकुमारी येथे काश्मीर आणि अरुणाचल ते गुजरात नंतर 89 साली ह्या 2 सायकल यात्रा काढल्या. आम्ही त्या सायकल यात्रेत सहभागी झालता. हा सांगतो ना. खरं तर आता भारत जोडोचं नाव काढलं की राहुल गांधी आणि हे येते, पण खरी भारत जोडो यात्रा, नीट इंडिया, भारत जोडो हा शब्द आणि हा नारा बाबा आमटेंचा नारा आहे. आणि आम्ही असे सुदैवी आहोत की त्या पूर्ण इतिहासाचे साक्षीदार आहोत. टोटल जे इथे फोटो लागलेला आहे, पहिल्यांदा जवळपास 7-8 हजार किलोमीटर, दुसऱ्या यात्रेमध्ये 5-7 हजार किलोमीटर, अशी 14,000 किलोमीटरची यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर 1985 साली आणि 1989 साली अरुणाचल ते गुजरात म्हणजे इटानगर ते ओखा ह्या दोन्ही यात्रेत मी सहभागी झालो. मी दुसऱ्या यात्रेचा ऑल इंडिया कोऑर्डिनेटर होतो. आणि मग आयुष्यात जे काही करायचं ते कोणासाठी केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हा विचार पक्का रुजला. त्याची परिणिती किनवट निवडण्यात झाली. जे मी MS असून सुद्धा तुम्ही तर म्हणता मोठ्या शहरात, पण खूप लोक परदेशात जातात. मला स्वप्नातही वाटत नाही की आपण परदेशात जावं. आणि मग आपण जे शिकलो, आपण जे स्किल डेव्हलप केलं, मी सर्जन आहे, चांगला सर्जन आहे. मला अशी माहिती मिळते की या भागातले पहिले तुम्ही सर्जन आहात, काय त्या संदर्भात? हो, हे खरं आहे. मी इथे आलेला पहिला सर्जन आहे. इथे येण्याचे 3 कारणं आहेत. म्हणजे ऐतिहासिक आहे, भौगोलिक आहे आणि टेक्निकल आहे. टेक्निकल हे कारण की इथे सर्जनच नव्हता, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरच नाही मी आलो तेव्हा.
भौगोलिकदृष्ट्या हा दूर आहे. आता तुम्ही उल्लेख केला की गडचिरोली, चंद्रपूर किंवा मग मेळघाट आणि फार तर मोखाडा, कारण ते कुपोषणाने गाजलंय. माझ्यावरती एक लेख लिहिला होता आमच्या मित्रांनी, धर्मराज हल्लाळेंनी, किनवटच्या आदिवासी बेचक्यात काम करणारा कर्मयोगी. तर खरंच हे बेचका आहे, दो इट इज नोटिफाईड, म्हणजे हा नोटिफाईड आदिवासी एरिया आहे अगदी सर्व याच्यामध्ये. पण फारसं लक्ष कुणाचंच गेलं नाही, कारण लोकसंख्या कमी आहे आणि थोडासा भाग आहे दुर्गम आहे, डोंगराळ आहे, नक्षलग्रस्त होता. मी येण्यापूर्वी इथे विजयकुमारला मारल्या गेलं, तो काळ खूप गाजलेला होता. हे झालं भौगोलिक. ऐतिहासिक असं आहे की मी जसं बाबा आमटेंना मानतो तसं एक डॉक्टर अरुण गद्रे नावाचे प्राणी आहेत, ते ही इज व्हेरी सिन्सिअर, ते खूप चांगले डॉक्टर आहे. ही वॉज गोल्ड मेडलिस्ट इन मुंबई युनिव्हर्सिटी आणि ते प्रकाश भाऊ आमटेंचे फॅन आहेत. म्हणजे जे प्रकाश भाऊने केले ते आपण आपल्या आयुष्यात केलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि म्हणून ते 1985 साली किनवटला आले. त्यांनी हॉस्पिटल बनवलं. त्यांची मिसेस अनस्थेटिस्ट होती आणि त्यांना जे काही वाईट आणि चांगले अनुभव आले ते परत गेले. त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं, किनवटचे दिवस. हे पुस्तक मी दोन्ही भारत जोडो झाल्यानंतर वाचलं आणि असं वाटलं की अरे आपण बाबा आमटेचे शिष्य आहोत, आपण हे चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. आणि पहिल्यांदा मनोमन हे चॅलेंज स्वीकारलं. इथले आरोग्याचे प्रश्न असतील, इथली रहिवासी असतील, इथल्या गरजा असतील आणि आपण सर्जन आहोत, म्हणजे आरोग्याचे बरेच प्रश्न सोडवू शकतो, हे मनात होतं. हा जो नांदेडचा जो भाग आहे तो बहुतांश आदिवासी भाग आहे. साधारणतः किती गावं आहेत या भागात आणि किती परिस्थिती लोकसंख्या आहे? हा किनवट आणि माहूर हा पहिल्यांदा एकत्र तालुका होता आणि परिसरामध्ये सुद्धा आता इथून 13 किलोमीटरवरती आंध्राची म्हणजे आताचं तेलंगणाची बॉर्डर आहे. तर तो सुद्धा भाग असाच दुर्लक्षित आहे. इकडे यवतमाळ जिल्ह्याची बॉर्डर आहे, इकडे विदर्भ आहे, म्हणजे चहूबाजूनी हे आहे. दुसरी गोष्ट, हा भाग मोठ्या शहरापासून खूप दूर आहे. नांदेडचं जिल्हा हेडक्वार्टर हे 150 किलोमीटर, यवतमाळचं 140 किलोमीटर, पुसद 100 किलोमीटर, आदिलाबाद 60 किलोमीटर, म्हणजे सर्व तऱ्हेने दूर असल्यामुळं इथे पेशंटला काहीही झालं, साप चावला तरी, मार लागला तरी, छोटंसं ऑपरेशन असलं तरी, बाळंतपणाला सुद्धा इथून लोकांना नांदेडला जावं लागायचं. आणि ही एक मोठी गरज, जे डॉक्टर म्हणून खरं तर मी भारत जोडोमधून जो घडलो तो एक माणूस कसा घडला पाहिजे तो कार्यकर्ता घडलो. कारण बाबांचं काम हे नुसतं लेप्रसीसाठी नव्हतं, ते आदिवासींसाठी होतं, ते लाईव्हलीहूडसाठी होतं, ते अनप्रिव्हिलेज लोक आहेत त्यांच्यासाठी होतं, राष्ट्रीय एकात्मतेसाठी होतं आणि युवक त्यांनी हा केंद्रबिंदू मानला होता. तर मी त्यावेळेला वयाने मी आताही विचार, बाबा युवकांच्या बाबतीत नेहमी म्हणतात की युवकांनी योजना आखाव्यात, बेभान होऊन त्या पूर्ण कराव्यात. तुम्ही 32 वर्षापूर्वी कोणती अशी योजना कशी आखली होती, तिचं आज कसं रूपांतरण? हे अगदी बरोबर आहे. म्हणजे बाबांचं वाक्य न वाक्य, जे बाबांच्या सोबत आम्हाला राहायला मिळालं हे खरंच भाग्याचं म्हणा किंवा आपण मानतो, हे खरंच मोठा पॉझिटिव्ह. आम्ही भारत जोडत असताना पहाटे 4 वाजल्यापासून त्यांच्यासोबत बसायचो. तर त्यांचे खूप असे इन्स्पिरेटरी वाक्य आहे. तुम्ही जे वाक्य उच्चारलं की योजना आखाव्यात भान राखून आणि अंमलात आणाव्या बेभान होऊन, हे अगदी खरं आहे. मग मी जेव्हा ते पुस्तक वाचलं आणि मनोमन ठरवलं, मग विचार केला की आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. मग त्या काळातले जे लोक आरोग्य क्षेत्रात काम करणारे, अभय बंग असतील, प्रकाश आमटे असतील, श्याम आष्टेकर असतील, तिकडे डॉक्टर अहंकारी असतील, या सर्वांची चर्चा, त्यांची भेट, काय केलं पाहिजे आणि खुद्द डॉक्टर अरुण गद्रेंशी संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. किनवटला येऊन 2 दिवस राहून इथला परिसर पाहणे, इथल्या लोकांच्या भेटीगाठी घेणे, सरकारी यंत्रणा कितपत आहे, असं जवळपास 1-2 वर्ष याच्या अभ्यासासाठी मी घालवलं आहे. आणि मग येताना आपण कोणती तयारी केली पाहिजे तो एक मोठा पार्ट आहे की मी तिथे जाणारा पहिला सर्जन असणार आहे, एकटा सर्जन असणार आहे, अनेस्थेटिस्ट नसणार आहे आणि मोठा डॉक्टर म्हणून आपल्याला लोक पाहतील. तर मी खरंच 2 वर्ष खूप तयारी केली. औरंगाबादला डॉक्टर बोरगावकरांकडे विनामूल्य सर्जरी शिकलो. त्यांना म्हणजे त्यांनी मला काही दिलं नाही, मी त्यांना काही दे, पण त्यांनी मला तयार केलं. प्रत्येक डिपार्टमेंटला 2-2 महिने मी
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला पुन्हा काम केलं. MS झाल्यानंतर खास किनवटला यायचं म्हणून माझी पत्नी तेव्हा DGO करत होती. मग तो काळ आम्ही 2 वर्ष तिथे ग्रामीण भागामध्ये PSCला पोस्टिंग घेतली, तिथे काम चालू केलं आणि मग किनवटची तयारी करून किनवट. इथली सुरुवात, किनवटची सुरुवात कशी आहे? तुम्ही सुरुवातीला कुठे सुरू केलं होतं आणि तो सुरुवातीचा 1-2 वर्षाचा काळ कसा होता की तिथे तुम्हाला आदिवासी समाजातील असतील किंवा इतरही समाजातील भागातील जो नागरिक आहेत, रुग्ण आहेत, तर त्यांचा कसा प्रतिसाद मिळायचा? खरं तर पुन्हा योजना आखाव्यात भान राखून त्याच्यामध्ये अरुण गद्रेच्या ह्याच्यात इकॉनॉमिक्स हा मोठा भाग होता, कारण इथले लोक पे करू शकत नाही. आणि मग दुसरी गोष्ट अशी होती की गव्हर्नमेंट डायरेक्ट पोस्टिंग देईना. मग मी औरंगाबादला गव्हर्नमेंट सर्व्हिस धरली आणि बदली करून इथे आलो. म्हणजे बदलीमुळं क्वार्टर मिळालं, पगार मिळाला आणि अभ्यास करायला मला वाव मिळाला. खरं तर माझ्या डोक्यात असं होतं की आपण 10-20 गावं दत्तक घ्यावे आणि आजार होऊ नये यासाठी काम करावं. पण आपण जसं ठरवलं तसं इम्प्लिमेंटच करता येईल असं नाही. इथे जेव्हा आलो तेव्हा इतक्या इमर्जन्सीज आम्हाला सामोरं जावं लागलं की त्याच्यातून हे हॉस्पिटल उभं राहिलं. म्हणजे एका बाजूला गव्हर्नमेंटच्या लिमिटेशन आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर नाही, अशा भयानक अवस्थेमध्ये इथे पेशंट असायचे. डिलिव्हरीसाठी, अवघड डिलिव्हरीसाठी पेशंट नांदेडला जाऊन खोली करून महिनाभर राहून नंतर सर्व झाल्यावर यायचा. आणि मग आपण सर्जन आहो, बरंच काही करू शकतो. माझी पत्नी माझ्यासोबत होती, ती गायनॅकोलॉजिस्ट होती. आता ती सोबत राहत नाही, ती गोष्ट वेगळी, पण हा बेस होता. आणि मग आम्ही हॉस्पिटल सुरू करायचं ठरवलं, कारण गव्हर्नमेंटमध्ये ते करणं शक्य नव्हतं. आणि मग बाबांच्या याच्याप्रमाणे की लोकांच्या पैशातून उभं करणे आणि लाभार्थ्यांना कमी फी आकारून त्याच्यातून चालवणे, असं आम्ही हे साने गुरुजी रुग्णालय, भारत जोडो युवा अकादमी, कारण आमचा बेस भारत जोडो, ती संस्था औरंगाबादला असतानाच रजिस्टर केली. तो एक प्लॅनिंगचा भाग होता. आणि इथे आल्यानंतर भाड्याच्या घरामध्ये ते चालू केले, 10 बेडचं हॉस्पिटल. ती सुद्धा कहाणी सांगण्यासारखी आहे. भाड्याने घर मिळेना. आणि अंधश्रद्धा तर एवढ्या की तुम्ही ज्या बाईचं माणसाचं ऑपरेशन कराल, तो जेव्हा मरेल तेव्हा त्याचं भूत बनेल आणि मग ते भूत या घरात येऊन राहील आणि तुम्ही घर रिकामं कराल तेव्हा भाड्याने कुणी घेणार नाही. इथपासून तर डॉक्टर बडा आदमी होता है और हडप कर लेगा इथपर्यंत, किंवा स्पिरिटचा वास येतो, डिलिव्हरी क्या हो रहा था चिल्लाते, असे अनेक यांना सामोरं जावं लागलं. आणि जवळपास 1 वर्ष आम्हाला भाड्याचं घर मिळालं नाही किंवा जागा, कारण मोठ्या बिल्डिंग आहेत, छोटे छोटे घरं आपल्या गरजेपुरते. एक कापडाचं दुकान रिकामं झालं होतं, ते चालू केलं. नंतर नगर परिषदेची ही जागा आपण कमी पैशामध्ये ऑफसेट रेटवरती विकत घेतली आणि मग लोकांच्या पैशातून हे हॉस्पिटल उभं केलं. पार्लेश्वर फायनान्स म्हणून भारत जोडोतलेच मित्र होते, कारण भारत जोडोमुळं पूर्ण देशभर ओळख त्याचा खूप उपयोग झाला. तर एक गोष्ट मला नमूद करायची आहे की किनवटचा निर्णय जसा योजना आखाव्यात वगैरे आलं तसं बाबांशी मी खूप निगडीत झालो. दुसरा भारत जोडो झाल्यानंतर आम्ही खरं तर अरुणाचलमध्ये जाऊन काम करायचं ठरवलं होतं, पण मध्ये आसामची दंगल झाली, आमचे मित्र त्याच्यात इन्व्हॉल्व झाले आणि मग मी मराठवाड्यात राहायचं ठरवलं. त्याचा तो परिणाम होता. मी बाबांना हा निर्णय कळवायचं ठरवलं आणि बाबांना भेटायला गेलो. बाबांनी विचारलं का रे काय ठरवलं? आम्ही आपलं उत्साहात येऊन सांगितलं बाबा किनवट ठरवलं, कारण आम्हाला असं वाटायचं आपण बाबा आमटेचे शिष्य आहोत. पण बाबांनी आम्हाला जमिनीवर आणलं. ते म्हणले की बघ बरं पक्क केलं का, कारण अरुण गद्रेचा इतिहास होता आणि तो क्षण खूप महत्त्वाचा आहे, तो मी इथे उद्धृत करायलाच पाहिजे. बाबा म्हणले की बघ मी पुन्हा, तर मी म्हणलं हो बाबा किनवट पक्क केलं. मग मला 2 प्रश्न विचारायचे म्हणले आणि म्हणलं बाबा विचारा, कारण मध्ये कुठेतरी अहंकार होता. पण प्रश्न विचारतो म्हणल्यानंतर जरा मन थोडंसं हे झालं आणि बाबांनी पहिला प्रश्न विचारला की किनवटला किती दिवस राहणार आहे, आणि हा जिवारी लागणारा म्हणा किंवा अंतर्मुख होणारा प्रश्न होता. आणि मी आपण म्हणतो आतला आवाज वगैरे, पण मी त्याला पटकन उत्तर दिलं की मरेपर्यंत. आणि तो क्षण आणि तो शब्द पाळतोय आणि पाळणारच आहे. तो क्षण खूप महत्वाचा आहे. बाबांनी माझे 2 हात हातात घेतले आणि आम्ही दोघंही एकमेकांशी बोललोच नाही.
म्हणजे बाबांनी डोळे मिटले, मी शांत झालो. जवळपास 2-3 मिनटं बाबा काहीच बोले ना. मला कसं तरी झालं. मग बाबा हळूहळू बाबांनी हात सोडले आणि म्हणलं, बाबा दुसरा प्रश्न नाही. म्हणले, मला दुसरा प्रश्न विचारायचा नाही, कारण तुझ्या हाताने मला सर्व सांगितलेलं आहे आणि तू यशस्वी होतील. आणि आता तुम्ही जा, जेवण करा, आपण दुपारू बोलू म्हणलेत. आम्ही उठलो. पुन्हा थांबवलं मला. ते म्हणले की यूज माय नेम आणि आनंदवन, मी तुझ्या पूर्ण आयुष्य सोबत आहे, असं तोच आशीर्वाद आणि प्रेरणा. त्या काळात तुमची इथली काय पद्धती होती? कारण किनवट हे जे तालुक्याचं ठिकाण आहे आणि इथून जवळपास 30-35-40 किलोमीटरच्या परिसरात गावं असतील आदिवासी. तर तुम्ही तर इथे आलात, पण त्या गावांमधल्या लोकांसाठी, कारण ती लोक आदिवासी समाजाची जे लोक आहेत, तर ती स्वतःहून कधी कधी अनेक असे प्रसंग आहेत की ते सांगता येतील की ते कधीच दवाखान्यात येत नसतात. तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पसोर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं तुमची ती काय पद्धत काय होती किंवा ते कसा मार्ग होता? खरं तर तेव्हा काय झालं होतं की एकतर मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होतो, त्यामुळं बऱ्याच लोकांना माहीत झालो. दुसरी गोष्ट, मी ऑपरेशनला जायचो. जो कुटुंब कल्याणचा उल्लेख तुम्ही केला, मी तेव्हाही फक्त टाक्याचे करायचो, आता दुर्बिणीचे करतो. सर्व PSCला मी एकटाच जायचो, कारण मी एकटाच सर्जन. काही होते गायनेकॉलॉजिस्ट किंवा ऑपरेशन MBBS डॉक्टर हे ऑपरेशन करतात, पण कमी प्रमाणात करायचे. त्यामुळं मी फार लवकर फेमस झालो, ऑपरेशन करणारा डॉक्टर. दुसरी गोष्ट की माझ्याकडे जेव्हा प्रचार हा, आता अलीकडे सर्व माध्यमं आली, खरा प्रचार हा पेशंटच करत असतो. माझ्या पोटात दुखलं, त्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी बरं केलं, हा खरा प्रचारक. तर त्यामुळं इतक्या लवकर हे सर्व पसरलं आणि मग पहिल्या दिवसापासूनच पेशंट सुरू झाले आणि सर्व प्रकारचे पेशंट, TBचे पेशंट, कुपोषित मुलं, अडलेले बाळंतिणी, ऑपरेशनचे पेशंट, फ्रॅक्चर झालेले पेशंट, या सर्व पेशंटला माझ्याशिवाय पर्याय नव्हता, हेही मला गरजेचं वाटत होतं. आणि मग त्या जबाबदारीने मी हे सर्व पेशंट मी ट्रीट करत गेलो आणि लोकांनी मला ऑल स्पेशालिटी डॉक्टर बनवलं, इथपर्यंत की ऑपरेशन करायला भूलतज्ञ लागत असतो. मी मिसेस गायनेकॉलॉजिस्ट, भूल कोण देणार? मग मी तेव्हा डॉक्टर यायला तयार नाही. डॉक्टर तेव्हा 2,500 रुपये मागायचे एक भूल द्यायला. मला हे शक्य नाही. मग मी नांदेडला जाऊन भूल देणं शिकलो आणि नंतर जवळपास 15 वर्ष मी स्वतः भूल देऊन स्वतः ऑपरेशन करायचो. अडलेल्या बाळंतिणीचं सीझर असेल, अपेंडिक्स फुटलं असेल, हर्निया ऑब्स्ट्रक्ट झालेला असेल, तर हे सर्व गरजेनुसार शिकत गेलो. लोकांपर्यंत जाण्याचा वेळच मिळाला नाही असं म्हणायला हरकत नाही. लोकच माझ्यापर्यंत येत गेले. पण जसजशी काळ पुढे गेला आणि मग दुष्काळ आला, खरं म्हणजे तेव्हाही गरज होती, आता ही गरज आहे. पुढे चालून मी एक मोबाईल दवाखाना चालू केला. तो खरं दुष्काळामध्ये चालू केला आणि दुर्गम गावामध्ये तो जायला लागला. आत्ताही तो चालू आहे, अजून सुधारित पद्धतीत चालू आहे. हे एक माध्यम मला खूप उपयोगाचं पडलं. रोज 4-5 गावामध्ये हा दवाखाना जातो. सुरुवातीच्या काळात त्याची गरज होती, पण मी करू शकलो नव्हतो. आणि डोअर स्टेप खरं म्हणजे, आणि मग या सर्व याच्यातून बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहे की आरोग्य हे असं एकटं जात नाही. तुम्ही जसं म्हटलं की पेशंटच येत नाही, मग त्यानिमित्ताने लोकांना अंधश्रद्धा निर्मूलनचं दाभोळकर इथे येऊन गेले, ते काम हाती घेतलं. कॉलेजच्या मुलांना हाताशी घेतलं, त्यांच्यासाठी शिबिरं, लोकांसाठी आरोग्यविषयक शिबिरं. ज्या विषयाचे डॉक्टर किनवटला नाहीत त्या विषयाच्या डॉक्टरला दर महिन्याला बोलावून त्यांची शिबिरं. म्हणजे ऑर्थोपेडिक कोणताच सर्जन किंवा कोणताच पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर नाही. मग डायबिटीसचा डॉक्टर यायचा, 100च्या वर पेशंट. आयुर्वेदाचा कॅम्प घेतला, मानसोपचार तज्ज्ञ. मग हे डॉक्टर मग व्हिजिटिंगला यायला लागलेत आणि लोकांपर्यंत आपोआपच हे गेलं. साधारणतः 30 वर्षाच्या पूर्वी आणि त्याच्याही पूर्वी तुम्हाला, कारण तो अभ्यास तुम्ही केला असेल की आदिवासी समाजातल्या जे समाज आहेत किंवा तो जो दुर्गम भाग आहे, दुर्लक्षित, तर त्यांच्या आरोग्याचे जे प्रश्न आहेत, मुख्यत्वे कोणते प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांमध्ये या मधल्या 30-35 वर्षाच्या काळात कितपत सुधारणा झाल्यात आणि आजची आरोग्याची परिस्थिती काय आहे त्या दुर्लक्षित दुर्गम भागातल्या आदिवासी समाजाची?
खरं तर हा खूप मोठा विषय आहे. मुळामध्ये मी जसं म्हटलं की आरोग्य हे पूर्णतः असं विचार करण्यासारखा आहे. हा भाग सर्व अर्थाने दुर्लक्षित राहिलेला आहे. उत्तमराव राठोड नावाचे इथले खासदार होते, ते बहुआयामी आणि अभ्यासू होते. जो काही विकास झाला आणि नंतरचेही काही लोकांनी बऱ्यापैकी विकास झाला आहे नक्की. बिल्डिंगी बनल्यात, एज्युकेशन काही प्रमाणात आलं. पण जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्याची कंपॅरिझन करतो तेव्हा आपण मागेच दिसतो. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, मराठवाडा मागे, मराठवाड्यामध्ये नांदेड मागे, नांदेडमध्ये किनवट मागे, किनवटमध्ये आदिवासी मागे. तर असं ते जात आहे. आणि आता विचार केला तर आपण अजूनही 30-35 वर्ष मागे आहो असं हे ढोबळमानाने. त्या काळात तर काहीच नव्हतं. म्हणजे आता तरी काही डॉक्टर्स वगैरे आलेत, पण प्रश्न बदलले. एकूण या ठिकाणचं जे इकॉनॉमिक्स आहे, म्हणजे मी तर म्हणतो की 85% लोक हे बिलो पॉवर्टी लाईन आहे. शेती हा एकमेव उदरनिर्वाहाचं साधन. आदिवासींसाठी जंगलाचे प्रॉडक्ट तेही सहज गोळा करणे, मग ते हे येतं ना, पिरॉडिकली येतं. पळसाचे फुलं त्याचंही काही, म्हणजे जंगलाचे प्रॉडक्ट जे आहे त्याच्याकडेही दुर्लक्ष झालेलं आहे. इथून तर शेतीकडे हे दुर्लक्ष. शेती, एकानं कापूस लावला सर्वांनी कापूस लाव, एकाने सोयाबीन सर्वांनी सोयाबीन. इथे तलावामध्ये मच्छीमार हा प्रयोग चालू केला, तो डुबला. आदिवासी डिपार्टमेंटने म्हणजे प्रत्येकाचं, मला याच्यामध्ये एक फॉल्ट वाटतो की सातत्य, आणि ज्याला म्हणता येईल की एक मुद्दा धरला आणि त्याच्याच मागे लागलो. असं झालं नाही, सर्व बाजूनी झालं नाही. म्हणजे आमच्यासारख्या NGO वगैरे जिथे फ्लरिश होतात तिथेच जातात. शासन जिथे मतं, आता ही मुळामध्ये आदिवासी हा आता बराच बदलला आहे, पण मुळात प्रामाणिक, कष्टाळू, डाऊन टू अर्थ, जंगलावरचं प्रेम, निसर्गप्रेमी, त्याचं आयुष्यच निसर्गाचं, सांस्कृतिक मोठा ठेवा. इथला बंजारा समाज हाही तसाच, अगदी बंजारा नृत्यापासून तर आदिवासी नृत्यांपर्यंत. पण विकासाच्या बाबतीत मात्र खूप मागे. इथलं सिंचन आत्ता थोडं फार वाढलं, ते 13-14% गेलं. पूर्वी तर ते 7-8% होतं. इतकी मोठी नदी वाहते पैनगंगा, आता कुठं बंधारे व्हायला लागले, पूर्वी काहीच नव्हतं. तर इंडस्ट्री अजिबात नाही. ज्या MIDC मध्ये आपण आता हॉस्पिटल बांधतो ते 65 हेक्टर जमीन आजपासून 40 वर्षापूर्वी अधिग्रहित केली, पण अजूनही एकही फुलफ्लेश इंडस्ट्री नाही. 2 चालू झाल्या, त्याही बंद झाल्या. आणि काय तर दाल मिल काही मोठी इंडस्ट्री नाही. तर असं सर्व दृष्टीने दुर्लक्षित असल्यामुळं आरोग्यही दुर्लक्षित राहिलं. आरोग्याच्या बाबतीत एक मला सांगावं असं वाटतं की आदिवासी भाग असल्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात आहे. नागरी भागामध्ये 35,000ला एक PSC असते, इथे 15,000ला, 20,000ला, एक तर PSC 12,000ला आहे. पण इथल्या 2 PSC 40,000-40,000साठी आहेत. म्हणजे इथेही दुर्लक्ष आहे. पण म्हणजे ते सांगणं कठीण नाही, कठोर शब्दामध्ये सांगायचं झालं तर लोकांची काम करण्याची वृत्ती नाही. म्हणजे ज्या प्रमाणात आरोग्य सुविधा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि सर्वच सुविधा, म्हणजे आदिवासीच्या उत्थानासाठी राबवलेल्या घरकुल असो की योजना असो, तर ती पूर्णपणे गेली नाही. राजीव गांधी जे म्हणत होते ना की रुपयातले इतके जाते, तो प्रकार अजूनही आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत मी काल एका कुपोषित पोराचा फोटो काढलाय, तो मला दाखवला. त्याला व्हिटॅमिन E मिळत नाही. आणि मी एका PSCला फोन केला, एका MPWला, तर तो म्हणला की साहेब सध्या स्टॉक नाही. त्याला माहीत आहे की माझी भूमिका गारची आहे, म्हणजे मी प्रहरी समजतो स्वतःला, तर मी आदिवासी काही कमिट्यांवरती आहे. तर असं गव्हर्नमेंटच्या खूप प्रमाणात लिमिटेशन्स आहेत. औषधं नसतात, स्टाफ काही ठिकाणी नाहीच, काही ठिकाणी असला तरी काम करण्याची वृत्ती नाही. तरी पण 30%-20% लोक इमानदारीनं काम करतात, त्यामुळं जग चालतंय. पण गरज खूप आहे, पण सुधारणाही बऱ्याच झालेल्या आहेत. पूर्वी बाळणपणा सर्व घरी व्हायचे, आता ते PSCत होतात, इन्स्टिट्यूटमध्ये होतात. NRHMचाही भाग झालेला आहे. पण प्रश्न खूप आहेत. इलेक्ट्रिक 24 तास नसतात, त्यामुळं मी 1-2 कमिट्यांवरती आहे. हे प्रश्न मी अगदी चीफ सेक्रेटरीपर्यंत मांडले. 24 तासातून
12 वेळा तरी लाईट जाते आणि मग त्या लसी कशा होत असतील त्याही पूर्णपणे पोहोचत नाही. तर असे अनेक प्रश्न आहेत आरोग्याचे. आश्रमशाळा क्वालिटी नाही. मी आश्रमशाळेच्या कमिटीवरती काम केलंय. साधारणतः या तुमच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत किती रुग्ण तुम्ही तपासले? त्यासोबतच आपण जो उल्लेख केला की कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महिलांच्या त्या असतील आणि याशिवाय आणखी दुसरे काही ऑपरेशन्स असतील जे महत्त्वाचे आहेत, तर त्या संदर्भात एक आम्हाला तो खूप मोठा डोंगर आहे. म्हणजे मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की आत्तापर्यंत या रुग्णालयामध्ये 392 गावचे 3 लाख पॉप्युलेशन या हॉस्पिटलचं लाभार्थी आहेत. त्यातले जवळपास 2.25 लाख पेशंट येऊन गेले. म्हणजे समजा तुम्ही एकदा आले 10 वेळा आले तर ते 10 वेळा मोजले नाहीत. अशी OPD धरली तर 3.5 लाखाच्या वर गेलेली आहे. पण खरे लाभार्थी हे 1.5-2 लाखाच्या वर आहेत. सर्व समाजातले, अगदी श्रीमंतांपासून तर जे श्रीमंत हैदराबादला जातील पण पोट दुखलं तर इकडे यावं लागते. हा एक भाग. तेवढीच मोठ्या प्रमाणावर इंडोर झालेला आहे. 5,000च्या वर इमर्जन्सी पेशंट झालेले आहेत. दरवर्षी जवळपास हे एवढं सर्व असलं तरी दरवर्षी 400 ते 500 इमर्जन्सी पेशंटला बाहेरगावी पाठवावं लागते. हे त्याच्यातलं कटू सत्य आहे. या हॉस्पिटलमध्ये म्हणजे आपली आकडेवारीचं पान मला दे, खूप पेशंटचे जीव वाचवलेले. म्हणजे आपलं हॉस्पिटल हे लाईफलाईन बनलेलं आहे आणि तीच ऊर्जा किंवा तीच प्रेरणा पुढचं काम करायला आपल्याला हे करतंय. डॉक्टरांची संख्या ही पूर्वीपेक्षा वाढलेली आहे. म्हणजे आत्ताचा विचार केला तर माझी पुढची पिढी, माझी मुलगी गायनेकॉलॉजिस्ट आहे, पुतणी मोठ्या भावाची मुलगी, जावई पेडॅट्रिशियन आहे, हे जॉईन झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा 10 वर्षाचा अनुभव आहे. आता पुढच्या हॉस्पिटलबद्दल आपण पुन्हा बोलू. पण एकूण आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या गतीने पश्चिम महाराष्ट्र जातो, ज्या गतीने शहर जात आहे, त्या गतीने इथलं आरोग्य जात नाही, इथलं एज्युकेशन जात नाही. मी वैधानिक मंडळाचा सदस्य होतो 5 वर्ष. त्यानिमित्ताने मला अभ्यास करायला मिळाला. मुळामध्ये किनवटला काम केल्याचा अनुभव मला ह्या सर्व पोझिशनवरती घेऊन गेला. अनेक समित्यांवरती. आश्रमशाळेची समिती होती एक. 15 वर्षामध्ये 1570 मृत्यू झाले. त्या कमिटीवरती मला काम करायला मिळालं. आश्रमशाळेतलं संध्याकाळचं जेवण 5:30 वाजता होते. दुसऱ्या दिवशीचं सकाळचं जेवण 9:30 वाजता होते. त्याला 15 तासाचं कुपोषण होते. थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. परिस्थिती आजही आहे. 500-600 मुलींना 20 ते 25च बाथरूम असतात. ही आजची परिस्थिती आहे. आणि या सर्व याच्यामुळे त्यांचं जे आरोग्य बिघडतं आहे. आम्ही आरोग्यावरती तर खूप सजेशन दिले, काही बदल झालेही, पण अजूनही कसं आहे, बदल हा माणसाने कागदावर स्वीकारून जमत, तो मनातून स्वीकारला पाहिजे. आदिवासींच्या योजना आहेत खूप. म्हणजे दूध दुभतं आलं, पण काय झालं, म्हशी आल्या, म्हशी वाटल्या. दुसऱ्या वर्षी म्हशीचं दूध काढण्याच्या मशीन आल्यात. GR मध्ये काय आहे, लाभार्थी रिपीट होऊ नये. तिसऱ्या वर्षी कॅन आल्यात दूध कॅरी करायला. ओळ काय आहे, लाभार्थी रिपीट होऊ नये. म्हणजे पहिल्या लाईनवाल्याला म्हशी दिल्या, दुसऱ्या लाईनवाल्याला केटल्या दिल्या, तिसऱ्या लाईनवाल्याला मशीन दिल्या. आदिवासी आहे तिथंच आहे, ते त्यांच्या उपयोगाचं नाही. आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या विषयावर खूप मोठी चर्चा होते आणि या संदर्भात तुम्ही जे आदिवासींचे प्रश्न सांगताय, जर तिथं त्यांच्यापाशी एज्युकेशन आणि आरोग्य जर पोहोचलं नसेल तर त्यांच्यापासून आरक्षण पोहोचलंय का नाही, किंवा त्या संदर्भातली काय परिस्थिती आहे तिथली? नक्की अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. मला लोक फक्त डॉक्टरच समजतात. आज तुम्ही माझ्यातला सामाजिक कार्यकर्ता जागा केलाय. मी 3 मुद्द्यावर बोलणार आहे. मी केळकर समिती जेव्हा नेमली मराठवाड्याच्या अनुशेषासाठी, तेव्हा डॉक्टर अभय बंगनी एक थीम मांडलं की आदिवासी सुद्धा अनुशेषित आहे. आणि मग आदिवासींची वंचना या विषयावरती एक त्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली. त्या 12 सदस्यांपैकी मी एक सदस्य होतो. त्यामुळं मला हा अभ्यास करायला मिळाला. आणि आरक्षणाचा विषय तुम्ही काढला, मी तेवढंच सांगतो,
जवळपास 2 लाख आदिवासींच्या आरक्षणातल्या नोकऱ्या नॉन आदिवासी लोकांनी खोटे सर्टिफिकेट देऊन बळकावलेले आहेत. हे खूप भयानक आहे. या ठिकाणी जेव्हा आदिवासींचा मोर्चा निघाला होता, त्या मोर्चामध्ये मी सामील झालो, तर मला सर्व लोकांनी डोळे फाडून फाडून बघितलं की हा नॉन आदिवासी माणूस आदिवासींच्या याच्यामध्ये कसा आहे. मी प्रहरी आहे आणि मी आदिवासींच्या बाजूचा आहे. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे महादेव कोळी, तर कोकणातल्या लोकांनी कोळी लिहून लाटलेला आहे. मन्नेर वारलू, तर ते खरे म्हणजे मन्नेर वारलू आदिवासी नाही आहेत. पण इथे एक मांडवा नावाचं गाव आहे, तिथे तर एका शिक्षकांनी त्याच्या रजिस्टरमध्ये खाडाखोड केली, ते नंतर सस्पेंड झाले. तर अशा खूप घटना घडलेल्या आहेत. तर हे आदिवासींवरती होणारं अतिक्रमण आहे. माझी भाची आहे, ती आदिवासी आहे, ती आत्ता मेडिकलला आहे. ती जन्माला आल्यापासून माझ्याकडेच राहते. तिची आई सिस्टर आहे माझ्या या हॉस्पिटलमध्ये, ती माझी मानलेली बहीण आहे. तर मला ते सतत जाणवत आहे. तिला शाहूला ॲडमिशन घेताना तिच्या पुढे खोटे आदिवासी 10-5 होते. त्याच्यामुळं तिची शाहूची खरी ॲडमिशन गेली. पण तिथले जे सर्व लोक ओळखीचे असल्यामुळे तिथे शिकली. ती आता यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये आहे. तर हे इथपर्यंत लोन आलं आहे. हा खरंच अन्याय आहे. आणि आता तर कुणीही उठसूट मला आदिवासींचं आरक्षण द्या म्हणता, हे झालं नाही पाहिजे. या पक्क्या मताचा मी आहे. मी अत्यंत जबाबदारीनं हे वाक्य उच्चारतोय. आणि आदिवासींवरती हा अन्याय नाही झाला पाहिजे. कारण आदिवासींचं जगणं हे वेगळंच आहे. तो इतका निसर्गप्रेमी आहे की झाडावर जर मोहोळ असेल मधाचं, तर तो झाडावर चढतो, त्याला काहीतरी धूप देतो, फार तर छोटीशी फांदी तोडतो. दुसऱ्या जातीचा माणूस झाडाची मोठी फांदी नाही तर झाडच तोडतो. हा खरा फरक आहे. तो लाजरा आहे, बुजरा आहे, तो अजूनही खूप प्रमाणात प्रामाणिक आहे आणि अजूनही वंचित आहे. त्यांच्याकडे शेती नाही, त्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, खूप लोक शिकले नाहीत आणि हे लोक अतिक्रमण करत आहे. हे अत्यंत चूक आहे. मला शेवटचा मुद्दा महत्त्वाचा मांडायचा आहे की यातून जी लोक शिकलीत ती सुद्धा त्यांच्या परिस्थितीमुळे आक्रमक होऊ शकत नाही. म्हणजे अनेक मित्र आहेत माझे की अरे ह्या लोकांसाठी मी सोबत आहे तुमच्या, आपण असं भांडू. त्यांच्या लिमिटेशन्स आहेत. जे शिकले, समजा डॉक्टर झाला, मग तो कुठेतरी गेला. आता काही लोक यायला लागलेत. पण यांच्यातल्या शिकल्या लोकांनी पुढे येऊन याचं नेतृत्व केलं पाहिजे आणि तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी त्याला सोबत दिली पाहिजे. आणि जे लबाड लोक आहेत त्यांनी त्यांचा दुराग्रह, खोटा आग्रह घेतला नाही पाहिजे. त्यांना बाकीच्या ठिकाणून पण त्यांना आदिवासींचं आरक्षण द्या ही मागणी चुकीची आहे. त्यांना दुसरं कोणतंही आरक्षण द्या, याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटी द्या. पण आदिवासी ही एक संस्कृती आहे. आम्ही लहान पोरांचे शिबिरं घेतो, तिथे नॉन आदिवासी पोरांना खास आदिवासी नृत्य शिकवतो. तीच मुलं शिकवतात. आणि मग ही नुसती संस्कृती नाही, ती जीवन आहे. मग ते मी त्यांना पोरांना म्हणतो की डीजे पुढं नाचला आणि बत जलगाव मामा जीव लागेगा याच्यावर नाचला, काय फरक आहे. तर ते आनंददायी आहे. हे सारं अंग पिळवटून काढणार आहे. मग अंग दुखते म्हणून थोडीशी घेऊन नाचणारे लोक आहेत. तर हा मूळचा आदिवासींच्या याच्यातला फरक आहे. त्याच्यावर अतिक्रमण होता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे. आजची शिक्षणाची परिस्थिती काय आहे? ते एका घरात समजा एक 4-5 जणांचं कुटुंब असेल, तर आजच्या घडीला इथल्या भागातल्या किती, त्या 5 लोकांपैकी किती लोक शिकलेले आहेत? शिक्षणाची इच्छा 5 पैकी 4 लोकांना आहे. पण 2च लोक शिकलेले आहे असा माझा अभ्यास किंवा ऑब्झर्वेशन सांगतं. साधारणतः मुलीसुद्धा शिकायला लागल्यात. मध्ये टाटानी वगैरे बेंगलोरला अप्रेंटिसशिप म्हणून शिकवलं, आश्रमशाळांमधून शिकतंय. पण पगडा इतका आहे कारण एका वेळेला 3 पिढ्या काम करत असतात. आजी आताही म्हणते आमच्या काळात कुठं दवाखाने होते, आमचे 15 बाळंपणं घरीच झाले. आई म्हणते ही पोरगी कशी वागते. तर तो परिणाम असतो. त्याच्यामुळं मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत अजूनही मागे आहे. बऱ्याच शिकत आहे पण बऱ्याच मागे आहे. यामध्ये काय आहे की एक आपल्याकडे अभ्यास आला होता आणि अभ्यास म्हणजे
आपली गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे. पहिल्या वर्गात जर 100 मुली मराठवाड्यातल्या भरती होत असतील किंवा नाव टाकत असतील, 12वीपर्यंत फक्त 48 मुली जातात. 52 मुलीचं काय होतं आहे तर त्यांचं लग्न होते. मी 17व्या-18व्या वर्षी लग्न, तारीख इकडे तिकडे करून 19व्या वर्षी पहिलं बाळंतपण, 20व्या वर्षी दुसरं बाळंतपण, 20-21व्या वर्षी कुटुंब कल्याणचं ऑपरेशन. त्या 1 लाखामध्ये असे खूप लोक आहेत. पण कुटुंब कल्याणचा उल्लेख केला म्हणून सांगतो, 1 लाखामध्ये 1% सुद्धा मर्द मला सापडले नाही. ही माझी खंत आहे. पुन्हा आदिवासींच्या शिक्षणावरती येऊ. काही बेसिक गोष्टीमध्ये बदल करण्याची गरज आहे. मूल हे आई वडिलांपेक्षा जास्त सुरक्षित कुठेच राहू शकत नाही. त्याला पहिलीपासून सुधारित किंवा कोणत्या इंग्रजी शाळा, त्या नामांकित इंग्रजी शाळामध्ये टाकणं हा मूर्खपणा आहे. म्हणजे त्याला वलय वगैरे देणं चूक आहे. कमीत कमी 4वी-5वीपर्यंत मुलं गावातल्या जिल्हा परिषद स्कूलमध्ये शिकावे, ही मांडणी आम्ही आदिवासींच्या ह्याच्यात केलेली आहे. कारण तो घरी राहील, वाटल्यास आई वडिलांना मदत करावी, गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकेल. मातृभाषेत तर शिक्षण उपलब्ध नाही आहे, पण आता गडचिरोलीला वगैरे तेही चालू आहे, पण तो मराठीतून शिकेल, बोलीभाषा आहे ती. आणि मग 5वीपासून तो शाळेमध्ये, आश्रमशाळेमध्ये असावा. आश्रमशाळा ह्या नवीन आश्रमशाळा, आता ज्या आश्रमशाळा निघाल्या ह्या जंगलातच निघाल्या. म्हणजे पुन्हा जंगल, नाला, खेकडे, चिजबिलाईचं झाड, पळून जाणे वगैरे गोष्टी आल्या. तर त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट, मी एक सजेशन दिलं होतं की निवासी संकुलं तालुक्याच्या ठिकाणी बनवा आणि कोणत्याही शाळेत शिकू द्या. जेव्हा आदिवासी मुलं शिकतात तेव्हा कॉम्पिटिशन कमी होते. जेव्हा तो जनरल याच्यामध्ये येतो तेव्हा त्याची कॉम्पिटिशन बाकीच्या मुलांशी होते. जेव्हा कॉम्पिटिशन येते तेव्हा जरा स्पर्धेमध्ये माणूस पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तर या पद्धतीचं वातावरण होण्याची गरज आहे. चांगल्या हॉस्टेलची गरज आहे. हॉस्टेलबद्दल एक मला मुद्दा मांडण्याचा आहे की मी सुद्धा गव्हर्नमेंट समाज कल्याणच्या वसतिगृहात राहून शिकलो आणि मी हे जबाबदारी आहे आणि कृतज्ञतेने हे करतो. मी जर समाज कल्याणच्या जिन्सी हॉस्टेलला माझी सोय झाली नसती तर मी डॉक्टर होऊ शकलो नसतो. हेही सत्य आहे. तर मला तो भाव अजूनही आहे. आता हॉस्टेल म्हणजे पैसे देऊन टाक आणि तुझं करून टाक. हॉस्टेलमध्ये नुसतं जेवण नसते, हॉस्टेलमध्ये नुसतं एकत्र राहणं नसते. तर डॉक्टर होणाऱ्या पोराकडे 7वी-8वीतला मुलगा पाहत असतो आणि तो मनामध्ये मनकवडे तयार करतो, असा डॉक्टर बनेल, असा शिक्षक बनेल, असे प्रयोग करील, असा वकील बनेल. हा संस्कार घरामध्ये राहतो. म्हणून हॉस्टेल्स आवश्यक आहे. ते हॉस्टेल सुविधा सुधारवण्याची गरज आहे. हा संस्काराचा भाग आहे. शेवटचा प्रश्न की तुम्ही रुग्णालयाला साने गुरुजींचं नाव दिलंय, यासोबत साने गुरुजींचं नाव घेतलं की श्यामची आई हे उल्लेख येतो. आणि तुम्ही मग अशी बोलताना तो एक विषय सांगितला की ज्यावेळेसपासून तुम्ही हे काम सुरू केलंय त्यावेळेसपासून मेडिकल केस पेपरवर तुमच्या त्या व्यक्तीच्या आईचं नाव असतं, जे की राज्य शासनानं मागच्या काही गेल्या वर्षीच निर्णय घेतलाय आणि आईचं नाव प्रत्येकाला कंपल्सरी केलंय, जे तुम्ही खूप 30 वर्षापूर्वी, आणि ते पण मेडिकल पेपरवर करतो. ह्या दोन्ही विषयावर तुम्ही रुग्णालयाला नाव कसं का दिलं आणि ते केस पेपरवर आईचं नाव टाकण्यामागची काय प्रेरणा होती, काय स्टोरी होती? थोडंसं आपण नवीन रुग्णालयाबद्दल सुद्धा बोलू. हा शेवटचा नाही, शेवटचा पण. फार चांगलं विचारलं तुम्ही. मुळामध्ये मी जे करतोय तर मी ज्या पद्धतीनं माझी वाढ झाली, औरंगाबाद हे चळवळीचं केंद्र आहे. त्यामुळं आणि जे लोक माझ्या सानिध्यात आली, यदुनाथ थत्ते, पन्नालाल सुराणा, अनंतराव भालेराव, बाबा आढाव, डॉक्टर अनिल अवचट, SM जोशींची भेट झाली, इकडे बाबा, या सर्वांमुळं मी समाजवादी विचाराकडे वळलो आणि राष्ट्र सेवा दलाचा मी पाईक बनलो. आजही माझ्या विचारांमध्ये, माझ्या कामामध्ये राष्ट्र सेवा दलाचा भाग आहे. साने गुरुजी हे दैवत आहे. आणि मग करील मनोरंजन जो मुलाचे, माझ्याकडे साने गुरुजी जन्मशताब्दी वर्षापासून आम्ही चित्रकला स्पर्धा चालू केली. आज घडीला 3000 पोरं चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होतात. साने गुरुजी रुग्णालयाचा वर्धापन दिन
साने गुरुजी जयंतीच्या दिवशी चित्रकला स्पर्धेने होतं. मग ती सवय लागली, कारण अंधश्रद्धा निर्मूलन असेल, पुरोगामी हे असतील, युक्रांत असेल, या विचाराचा पगडा माझ्यावरती. तेव्हा आरोग्याचा विचार एकटा जात नाही, तो असा सर्वांगीण जातो. म्हणून हे हॉस्पिटल न राहता परिवर्तनाचं एक केंद्र बनावं हा विचार डोक्यात आहे. आणि मग इथले मुलांचे प्रश्न, मग मुलांसाठी आम्ही राष्ट्र सेवा दलाचं दरवर्षी शिबिर घेतो. मुलांसाठी मी शाळेबाहेरची शाळा सुरू केली, मुलांसाठी ट्रिप्स काढल्या, मुलांसाठी अनेक उपक्रम चालू केले. एक विभाग आहे युवकांची जडणघडण व्हावी म्हणून त्यांना सुब्बारावजी आमचं दैवत आहे, त्यांच्या शिबिराला पाठव, आनंदवनला पाठव, सोमनाथच्या कॅम्पमध्ये जिथे आपली भेट झाली तिथे पाठव, आणि इथे युवकांची शिबिरं घे. ते काम चालू आहे. इथल्या आरोग्याच्या प्रश्नामध्ये कुपोषण म्हणजे बालक आणि महिला प्राधान्यावरती आहे. तसा तर पूर्ण समाजच आरोग्याची गरज आहे, याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित आहे. साधारण काय होते की आपण जेव्हा डेथ रेट मोजतो, खरं तर याचा इकॉनॉमिकवरती खूप परिणाम होतो. त्यामुळं कमावता व्यक्ती मरण पावला तर पूर्ण कुटुंब हे होतं आहे, आणि तो विचार आम्ही एक पुढे नेला. त्याची याच्यामध्ये मोजमाप होत नव्हतं, ते व्हायला लागलं. आणि मग असा पूर्ण विचार, मग शेती आली. अगदी आपण दुष्काळाच्या याच्यामध्ये गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शेती यासाठी 6 गावांमध्ये काम केलं. नाम फाउंडेशन सोबत काम केलं. आत्महत्याग्रस्त यांची ही सारी संवेदनशीलता, त्याच्याशिवाय हे होत नाही. यात बाबा आमटेंची प्रेरणा आणि साने गुरुजींचं प्रेम किंवा साने गुरुजींची जी संवेदनशीलता होती ती आहे. या देशाबद्दलचं प्रेम आहे. संविधान, बाबासाहेब, आम्ही बाबासाहेबांची आणि महात्मा गांधीची जयंती अगदी मन लावून साजरी करतो. हा सर्व विचार याच्यामध्ये आहे. जेव्हा आपण एखादी पॅथीचा विचार करतो तेव्हा होमिओपॅथी, ॲलोपॅथी यापुढेही जाऊन सिम्पथी हा त्याच्यातला मोठा भाग आहे. आणि साने गुरुजी या सर्वांचं एक प्रतीक आहे. ते बाबा आमटेही त्यांना गुरु मानायचे, मीही मानतो. तो विचार, महात्मा गांधीचा विचार, भगवान गौतम बुद्धांचा विचार, असा तो पुढे या लोकांमध्ये माझ्यात रुजला. म्हणून साने गुरुजी हे नाव दिलं आणि ते सार्थकी लावण्याचा मी प्रयत्न करतो. आणि केस पेपरवर जे आईचं नाव आहे तर त्या संदर्भातली काय? हे खरं म्हणजे मी जी माझी वैचारिक जडणघडण सांगितली त्याचा तो भाग आहे. त्याचं खरं इन्स्पिरेशन याच्यातूनच आलं आहे. म्हणजे औरंगाबादला जेव्हा मी शिकत होतो तेव्हा स्त्रीमुक्ती संघटना, म्हणजे अगदी शांताराम बंदेरे, मंगल खिवनसराव वगैरे यांच्यासोबत काम केलं. आणि मग तेव्हापासून तो विचार डोक्यामध्ये होता. मोहन हिराबाई हिरालाल हे नाव तेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं. तेच मग पुढे ठेवायचा. आपल्याकडे सर्वांचे केस पेपर आहे, ते केस पेपर ठेवण्याची प्रेरणा प्रकाश आमटेंची. पण आईचं नाव लावलं पाहिजे हे पुरोगामी चळवळीचं आणि साने गुरुजींची त्याच्यामध्ये. यासोबतच आता आपलं साने गुरुजी रुग्णालयाचं विस्तारीकरण होतंय. ते पुढचं जे रुग्णालय आहे किंवा जे नवीन ठिकाणी होतंय ते कसं असणार आहे, त्याची एकंदरीत काय प्लॅनिंग केली? ह्या प्रश्नाच्या उत्तरावर थोडंसं एक पाऊल मी मागे जातो. हे रुग्णालय जेव्हा उभं केलं तेव्हा 2 प्रश्न माझ्यामध्ये जे कन्फ्युजन करत होते की गव्हर्नमेंटमध्ये हे सर्व व्हायला पाहिजे, कारण प्रायव्हेट करणं म्हणजे आपण सर्व पुरवू शकत नाही. पण तिथे बऱ्याच अडचणी आल्या. म्हणजे यदुनाथ काकांनी त्यावेळच्या आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरेंना सांगितलं की आमचे कार्यकर्ते तिथे गेले आहेत तर त्यांना जरा लक्ष द्या. पण मला इथल्या मोठ्या हॉस्पिटलला पोस्टिंग न देता छोट्या हॉस्पिटलला दिली. मी तिकडे ऑपरेशनसाठी डेट मागायचो पण मिळायच्या नाही, कारण मी ऑपरेशन केलं बाकीच्या डॉक्टरांना पाहावं लागतं. म्हणजे त्याच्यावर जास्त बोलू नये, खूप लिमिटेशन्स आहेत. म्हणून मग आपण एक छोटं युनिट तयार करावं असं मनात आणलं आणि साने गुरुजी रुग्णालयाचा जन्म झाला. मग इथे काय असावं तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल हे गव्हर्नमेंट म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हा आपला पाया आहे. ती मोडकळीस येता कामा नये आणि ते मी जपतो. जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहे ते आपण रिपीट करायचं नाही, ही त्याची डेडलाईन. आणि म्हणून हे हॉस्पिटल सुरू करताना मी ऑपरेशन थिएटर,
पॅथॉलॉजी लॅब चालू केली, जेव्हा तिथे नव्हतं. इथे ब्लड बँक चालू केली, तिथे नव्हती, आजही नाही. इथे डायलिसिस युनिट चालू केलं, आत्ता तिथे सुरू झालं. म्हणजे एक पथदर्शी प्रकल्प असावा ही जपवणूक केली आणि ज्या गोष्टी गव्हर्नमेंटमध्ये नाही त्या गोष्टी इथे पहिल्यांदा उपलब्ध केल्या. त्याच्यात डायलिसिस युनिट, फिजिओथेरपी, डिजिटल एक्सरे, सोनोग्राफी वगैरे वगैरे आणि मग बाकीच्या इमर्जन्सी. आता थोडंसं पुढे जाऊ. हे करत असताना या परिसराचा जेव्हा मी आरोग्याचा एक अभ्यासक म्हणून काम करतो तेव्हा असं लक्षात आलं की हे सर्व मोठ्या शहरामध्ये तुंबत असले तिथं कामाला येते इथपर्यंत न आलेलं तंत्रज्ञान हे आलं पाहिजे. आणि मग मी विचार करायला लागलो की आपण एक चांगलं हॉस्पिटल बांधलं पाहिजे. मग ते डॉक्टर आले पाहिजे, कारण डॉक्टर येत नाही. असा मी पॉझिटिव्ह विचार करत गेलो. कॅम्पमध्ये बोललो, सोमनाथच्या कॅम्पमध्ये बोललो, डॉक्टरांच्या कॉन्फरन्समध्ये बोललो की मी चांगलं हॉस्पिटल बनवतो, तुम्ही याल का? आणि मला पहिला प्रतिसाद मिळाला. आपल्याकडे व्हिजिटिंग येणारे डॉक्टर ते म्हणले चांगलं ऑपरेशन थिएटर केलं तर इथेच ऑपरेशन बनव. आणि मग मी 100 बेडचं हॉस्पिटल इथल्या आरोग्याची गरज पाहून की थोडं म्हणजे सिझर तर आताही करतो, पण झटके येणारी बाई तिचं सिझर करायचं असेल तर माझ्याकडे ICU नाही. मग ती यंत्रणा पाहिजे, म्हणजे थोडं अद्ययावत. आणि मग हा इथली गरज आणि तिकडचं तंत्रज्ञान इकडे ओढून आणलं पाहिजे. याच्यातून एक इमर्जन्सी अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल याचं मी प्लॅनिंग केलं, पहिल्यांदा मनात केलं आणि मागच्या 5-7 वर्षापासून त्याच्यावरती काम करतो. बांधताना किंवा उभं करताना पैसा हा अत्यंत महत्त्वाचा असतो, पण बाबा आमटेंनी मला चांगलं घडवलं आहे असं मी म्हणेल. आपल्या कामावरती, आपल्या चांगल्या कामावरती, आपल्या निरपेक्ष भावनेवरती आणि आपल्या इन्व्हॉल्वमेंटवरती आणि त्यापेक्षाही जास्त आपला जिथे स्वार्थ नसेल अशा ठिकाणी चांगल्या कामाला मदत कमी पडत नाही. ते मी आत्ता अनुभव घेतोय. हे हॉस्पिटल बांधलं तेव्हा मला माझी भाची चिरवत असते, तुम्ही 45,000 सांगता, पण मी पुन्हा सांगतो तेव्हा माझ्याकडे 45,000 होते. मी तेव्हा 15 लाखाचं हॉस्पिटल बांधलं. आता खिशात खडकूनही मी 10 कोटीचं हॉस्पिटल आज उभं केलं आहे. आणि हे सर्व लोकांनी, त्यामध्ये बजाज आहे, त्यामध्ये RPF फाउंडेशन आहे, रमा पुरुषोत्तम फाउंडेशन, त्यामध्ये बल्लोडा फॅमिली आहे, त्यामध्ये अगदी 250 रुपयाचा चेक पाठवणारी आजी आहे, आमच्या एक सिनियर सिस्टर आहे, त्या म्हणाल्या की सर 1100 रुपये दिले तर चालतील का, ते आहे. आणि हे हॉस्पिटलचा पहिला पार्ट जे जवळपास 60 बेडचा पहिला पार्ट बांधून पूर्ण झाला आहे. त्यामध्ये सर्व डिपार्टमेंट असतील जे गरजेचे आहे. म्हणजे मी जेव्हा हे हॉस्पिटल प्लॅन केलं तेव्हा गव्हर्नमेंटमध्ये ECG सुद्धा निघायचा नाही, आपल्याकडे मात्र निघत होता. जे नवीन आहे ते माझा आणण्याचा. आणि हे हॉस्पिटल नक्कीच इथून पुढं या भागासाठी एक माइलस्टोन असेल. आणि त्या पद्धतीनं ते काम करेल आपण अपेक्षा आहोत. तर हे होते डॉक्टर अशोक बेलखोडे सर, ज्यांनी आपल्या आयुष्यात मेडिकलचं एज्युकेशन घेतलं आणि एक समाजसेवेचा वसा, म्हणजे बाबा आमटेंनी सांगितल्यासारखं भान राखून योजना जर आखली तर ते आणि बेभान होऊन त्याच्यावर जर काम केलं तर ते कशा पद्धतीनं पूर्णत्वास जाऊ शकतं. तर तेच या त्यांच्या एकंदरीत कार्याचा आढावा म्हणावं लागेल. या विषयामध्ये, याच्या मुलाखतीमध्ये आपण जे शिक्षण आहे, आदिवासींचं आरोग्य आहे आणि त्यासोबतच आजच्या महत्त्वाची म्हणजे आजच्या आरक्षणाचा विषय आहे की आदिवासी समाज जो मुळात आजही कोशोदूर आहे शिक्षण आणि बाकी व्यवस्थेपासून, या सगळ्या प्रशासनापासून. आणि त्यांनी जे वास्तव सांगितलं की त्यांच्या लाखो जे नोकऱ्या, हक्काच्या नोकऱ्या आहेत, या बाकीच्या समाजातल्या लोकांनी कशा पद्धतीने त्यांनी पळवल्या आहेत किंवा त्या पद्धतीने लाटल्या आहेत, हे खूप मोठं वास्तव होतं. तर या सगळ्या विषयावर चर्चा आपण केली, पण एक त्यांना शेवटचा प्रश्न विचारू की आजची जी सगळी वैद्यकीय व्यवस्था आहे, तर ही सगळी जी व्यवस्था सातत्याने कुठेतरी तिच्यावर प्रश्नचिन्ह उभा केले जातात. ती अनेक अर्थाने चांगली आहे, त्याच वेळेला ती तेवढीच बदनामही आहे.
आणि ती सामान्य माणसाची लूट करते मोठ्या प्रमाणात, हे वास्तव नाकारून चालणार नाही. तर एक निस्वार्थीपणाने आरोग्य सेवेत काम करणारा डॉक्टर म्हणून तुम्ही या सगळ्या व्यवस्थेकडे कसं पाहता? अगदी थोडक्यात सांगेल मी की पहिलं वाक्य तर माझं हे आहे की एका बाजूला गव्हर्नमेंट सिस्टीमच्या लिमिटेशन्स, दुसऱ्या बाजूला अनियंत्रित प्रायव्हेट प्रॅक्टिस, या दोन्हीचा तो परिणाम आहे. गव्हर्नमेंटने ते आता सर्व प्रायव्हेटायझेशन करण्याचं ठरवलं आहे, तो अत्यंत चुकीचा निर्णय आहे. कारण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही सरकारनेच द्यायला पाहिजे आणि ते तिचं कर्तव्य आहे. या देशातल्या गरीब जनतेला त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपण दुसरी बाजू पाहू. एका बाजूला तंत्रज्ञान इतक्या झपाट्यानं पुढे जात आहे, पण माणूस हा संवेदनशीलतेपासून दूर होत चालला आहे. त्याचे परिणाम दिसत आहे. ते परिणाम असे की जी फी आकारल्या जाते, खरं म्हणजे फी लागतेच, पैसा हा लागतच असतो, पण काही गोष्टी अतिशय मनाला बोचणाऱ्या आहेत. ऑपरेशनला 50,000च्या ऐवजी 40,000मध्ये होईल इथपर्यंत आहे. पण सर्वात मोठी लागलेली जी कीड आहे, जी मला वाटते की मला जर एखादी ऑपरेशन येत नाही आणि मी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवतो, हे पाठवण्यासाठी पैसे का असावे? पण ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की 30%, 40%, त्याला आपण कट प्रॅक्टिस म्हणतो. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी फार प्रखरतेने हे मांडलंय. माझंही तेच मत आहे की डॉक्टरांनी असं असंवेदनशील होऊ नये. कट प्रॅक्टिस हा डॉक्टरांच्या व्यवसायाला लागलेला कलंक आहे. नंबर 2, समाजाने सुद्धा, म्हणजे जसजसा माणूस पुढे जातो तितकं अविश्वासाचं वातावरण जास्त होत चाललेलं आहे. पूर्वीची फॅमिली डॉक्टरांची संकल्पना जरी डुबत चालली तरी हा बॉन्ड पक्का होणं आवश्यक आहे. तिसरा जो आहे तो लोकांचा विचार, म्हणजे जी लोक अजूनही अशिक्षित आहेत ते अगदी डोळे झाकून आपल्या जातीच्या डॉक्टरकडे किंवा डिग्री न पाहता, आणि मग त्याचे पैसे खर्च होऊन जातात. जेव्हा खूप जास्त होते तेव्हा तो मग योग्य याला जातो. आणि चौथी गोष्ट मला वाटते की गव्हर्नमेंटच्या सिस्टीमची झालेली बदनामी, त्याला यंत्रणाही काही प्रमाणात जबाबदार आहे, पण प्रायव्हेट प्रॅक्टिशनरनी ती जाणून बुजून बदनाम केलेली आहे. तिथं कशाला मरायला जायचं का? अरे जेव्हा तुझ्याकडे होत नाही तेव्हा शेवटी तिथेच पाठवल्या जाते. तर या अशा कचाट्यामध्ये सध्याची वैद्यकीय व्यवस्था आहे. फक्त 25 ते 30% गव्हर्नमेंट यंत्रणा आणि 70 ते 75 प्रायव्हेट यंत्रणा ही उपचार पद्धतीत आत्ता आहे. आणि मग याला जी फोडणी बसते ती मेडिसिनची बसते. 10 रुपयाला बनणारी गोळी, 10 रुपयाला बनणारं इंजेक्शन, जेव्हा 100 रुपये त्याच्यावर किंमत छापल्या जाते तेव्हा सर्वसामान्य माणूस हा नागवल्या जातो. वैद्यकीय व्यवसाय हा जरी देवाचं रूप नसलं, जरी देव नसला तरी जीवनाशी डायरेक्ट संबंध असल्यामुळे यामध्ये भामटेगिरी होऊ नये एवढं फक्त प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटते. आणि कट प्रॅक्टिस असेल, अशा पद्धतीची फीस आकारणी असेल, यापासून दूर राहिलं पाहिजे. डॉक्टरांनी दूर राहिलं पाहिजे. अगदी मध्ये आजार आलेला करोनाचा बंगला बांधला, अजून कोणते आजार आले त्यांनी गाडी घेतली, हे डॉक्टरांबद्दल जे बोलल्या जातं हे सातत्यानं चालूच असतं. आणि हे खरंच वैद्यकीय व्यवसायातलं एक गंभीर वास्तव आहे. आणि इथे काम करणाऱ्या या व्यवसायातल्या डॉक्टरांनी त्याविषयी संवेदनशीलपणे विचार करणं गरजेचं आहे. एकंदरीत या सगळ्या व्हिडिओमध्ये जे आपण मुद्दे मांडले, मुख्यत्वे आदिवासी समाजाला धरून जे आपण चर्चा केली, या विषयावर तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, ती जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, त्यावर चर्चा करू. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण एका दुर्लक्षित अतिशय दुर्गम भागातल्या डॉक्टरांची ही स्टोरी आहे. कारण त्यांनी हे सगळं जवळून 30-35 वर्ष झाला अनुभवत आहे. आणि त्यांचा हा अनुभव आणि आजची या सगळ्या व्यवस्थेशी जाणून जवळून जे तुम्ही पाहता, हे कुठेतरी समाजात पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.